हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्डचा एन्व्हायरमेंटल स्टडी पार्ट 1 या सब्जेक्टचा 19 लेसन पाहणार आहोत. कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड. पहा, याच्या आधीचे सगळ्या लेसनचे एक्सरसाइज प्लस एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत. तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या 19 लेसनला. कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड म्हणजे अन्न घटक. कॅन यू रिकॉल व्हॉट इज मीन बाय डाएट? For what purpose do we need food? What are the different tastes that foodstuff have? How do we experience these taste? म्हणजे 4th स्टँडर्डमध्ये आपण पाहिलेलं आहे की डाएट म्हणजे काय, कशासाठी आपण अन्न खातो, हे सगळं आपण 4th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. तसंच वेगवेगळ्या फूड आयटमची टेस्ट ही वेगवेगळी असते, हे सुद्धा आपण एक्सपिरियन्स केलेलं आहे. तुम्हाला हे थोडंसं रिकॉल आहे, 4th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे. यू हॅव लर्न दॅट फूडस्टफ हॅव constituents that are useful to us in different ways. Let us learn some more about the constituent of food. म्हणजे अन्नामधले घटक जे असतात, अन्न घटक कॉन्स्टिट्युएंट, याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती या लेसनमध्ये घेणार आहोत. याच्या आधी आपण डाएट म्हणजे काय आणि साधारण शिकलेलो आहोत 4th स्टँडर्डमध्ये, पण ह्या लेसनमध्ये डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिला आपण कॉन्स्टिट्युएंट बघणार आहोत अन्न घटक, तो आहे कार्बोहायड्रेट्स. कॉन्स्टिट्युएंट म्हणजे काय तर आपल्या शरीराला जे आवश्यक घटक आहेत जे अन्नातून मिळतात, आणि मग ते वेगवेगळे घटक आहेत. जसे की तुम्हाला कॉन्स्टिट्युएंट असणार आहेत, पुढे तुम्हाला दिलेलं आहे स्टार्च, फायबर, विटॅमिन्स, प्रोटीन्स, हे वेगवेगळे घटक आहेत. आणि या पूर्ण सगळ्या घटकांची आपल्या शरीराला गरज, सगळे घटक आपल्या शरीराला आवश्यक असतात. त्यासाठी आपल्याला माहिती असलं पाहिजे की हे घटक कोणत्या अन्नपदार्थातून मिळतात, किंवा या घटकांचं कार्य काय आहे, किंवा हे कमी पडले तर आपल्या शरीरामध्ये काय होऊ शकतं हे सुद्धा आपल्याला समजणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिला तुम्हाला कॉन्स्टिट्युएंट हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की कॉन्स्टिट्युएंट म्हणजे अन्न घटक. अन्न घटक म्हणजे काय की प्रत्येक अन्नामध्ये, प्रत्येक फूडमध्ये वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट असतात, वेगवेगळे घटक असतात. काही फूडमध्ये कार्बोहायड्रेट्स असेल, काही याच्यामध्ये प्रोटीन्स मिळेल, काहीमधून विटॅमिन्स मिळेल, काहीमधून फायबर्स मिळेल. हे प्रत्येक फूड आयटममध्ये जे घटक असतात त्याला म्हणायचं फूड कॉन्स्टिट्युएंट. आता बघा, सगळ्यात पहिलं कार्बोहायड्रेट. तुम्हाला एक ट्राय धिसमध्ये सांगितलेलं आहे, अ पीस ऑफ पोटॅटो, टिंक्चर ऑफ आयोडीन, अ ड्रॉपर. हे मटेरियल घ्यायचं आहे. प्रोसिजर काय करायची आहे, ॲड सम वॉटर to a tincture of iodine to dilute using a dropper. Put a few drops of it on a piece of potato and observe. पोटॅटोचा पीस घ्यायचा आहे आणि त्याची चिप्स करायची आहे, आणि त्या चिप्सवरती आयोडीनचे टिंक्चर, आयोडीनमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून पातळ करून त्याचे 4-5 थेंब त्याच्यावर टाकायचे आहेत आणि निरीक्षण करायचे आहे. व्हॉट डू यू सी? द पीस ऑफ पोटॅटो टर्न्स अ ब्लॅकिश ब्लू. पोटॅटोचा पीस जो आहे तो पहा, इथे तुम्हाला दिसत असेल, तो ब्लॅकिश ब्लू कलरचा झालेला आहे आयोडीन टाकल्यामुळे. का असं झालं बघूया आपण याचं कारण. स्टार्च. बघा, आपण कार्बोहायड्रेट्समधले हे 3 टाईप्स आहेत. पहिला आहे स्टार्च. कार्बोहायड्रेट्सचे एकूण 3 टाईप पडलात. पहिला आपण घटक बघतोय कार्बोहायड्रेट, आणि ह्या कार्बोहायड्रेटमध्ये 3 टाईप्स आहेत, ते आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिला आहे टाईप, तो आहे स्टार्च. नंतर असे 3 टाईप आहेत बघा, ते तुम्हाला पुढे दिलेले आहे ती माहिती. कार्बोहायड्रेट्समधले 3 टाईप्स हे बघा इथे, स्टार्च, शुगर आणि फायबर. त्यातला सगळ्यात पहिले आपण स्टार्च पाहणार आहोत. बघा, हा पोटॅटो ब्लॅकिश ब्लू का झालेला आहे? स्टार्च टर्न ब्लॅकिश ब्लू व्हेन इट comes in contact with iodine. So we can infer that there is starch in the potato. Sago and sweet potato also contain starch. Cereal like jawar, bajra, wheat, rice contain a lots of starch. इथे बघा, तुम्हाला स्टार्चची सबस्टन्सेस दिलेले आहेत. We obtain flour from this grain from our staple diet. We get energy from starchy food. Our body use this energy for different kinds of work. This energy also keep the body suitable warm. म्हणजे बघा, पोटॅटोमध्ये स्टार्च होतं आणि स्टार्चचा कॉन्टॅक्ट आयोडीन बरोबर आला की ते ब्लॅकिश ब्लू कलरचं होतं. ह्या एक्सपेरिमेंटमधून आपल्याला काय कळतं की पोटॅटोमध्ये स्टार्च आहे. पोटॅटोसारखंच तुम्हाला सागो आणि स्वीट पोटॅटो याच्यामध्ये सुद्धा स्टार्च असतं. तसंच म्हणजे सागो म्हणजे साबुदाणा, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं, बरोबर. तसंच जवार, बाजरा, व्हीट,
राईस ह्या सगळ्यामध्ये स्टार्च असतो. आपण त्याचं पीठ करतो बरोबर. त्या सगळे आपल्याला स्टार्च आपलं स्टॅपल फूड असतं. ते स्टॅपल फूड म्हणजे काय तर जास्त प्रमाणात आपण ते खातो. म्हणजे बघा गहूची चपाती आपण भाजीपेक्षा चपाती कमी खातो का नाही, चपाती जास्त असते. राईसपासून बनलेला भात जास्त असतो ताटामध्ये, त्याचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये जास्त असतं. हे काही स्टार्ची फूड दिलेले आहेत. डू यू नो मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे व्हेन द स्टार्ची फूड वी ईट आर डायजेस्टेड sugar are formed. This sugar burns slowly in our body, released energy. In other words, sugar formed by digestion of starch act as fuel for our body. आता शुगर ही कशापासून तयार होते तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला नवीन इथे एक माहिती दिलेली आहे तुम्हाला. आपण जे स्टार्ची पदार्थ खातो त्यांचं जे पचन होतं त्याच्यातून शुगर तयार होते आणि ही शुगर आपल्या शरीराच्या भागामध्ये मंद तिचं ज्वलन होतं आणि त्या ज्वलनातून आपल्याला ऊर्जा मिळते आणि हे इंधनसारखं एक कार्य करतं. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय डू वी फील हंग्रियर इन विंटर दॅन वी डू इन समर. आपल्याला भूक जास्त का लागते कारण थंडीच्या दिवसामध्ये आपली बॉडी वॉर्म होण्यासाठी, गरम करण्यासाठी आपल्याला ही बॉडी आपली जास्त शुगर आपल्याला यूज करायला लागते. काय बघितलं आपण की शुगर काय करते आपल्याला एनर्जीचं काम करते बरोबर. मंद त्याचं ज्वलन होत असतं आणि विंटरमध्ये ते जास्त प्रमाणात होतं, त्यामुळे आपल्याला जास्त भूक लागते. कॅन यू टेल व्हॉट सबस्टन्स डू वी यूज टू गिव्ह आवर फूड स्वीट टेस्ट. आपल्या जेवणाला गोड आणण्यासाठी आपण काय करतो, गोड पदार्थ गोड चव आणण्यासाठी तर आपण जॅगरी म्हणजे गूळ टाकतो किंवा त्याच्यामध्ये शुगर टाकतो बरोबर. पुढे तुम्हाला दिलं आहे ऑफ द फूड दॅट वी ईट रॉ विच वन्स आर स्वीट. आपण जे पदार्थ कच्चे खातो त्यातला गोड पदार्थ एखादा सांगा. तुम्हाला खालीच त्याचं हे दिलेलं आहे बघा पिक्चर. शुगर केन बरोबर म्हणजे ऊस कच्चा खाल्ला तर खूप गोड लागतो की नाही. मग आता बघा शुगर. Food stuff that taste sweet contains different kinds of sugar. For example, we can obtain jaggery, table sugar and sugar cane because it contains sugar called sucrose. आपल्याला साखर, गूळ आणि हे पदार्थ गोड वाटतात, त्याच्यामध्ये शुक्रोज असतो. राईप फ्रूट लाईक मँगो, बनाना, चिक्कू ॲज अल्सो हनी अँड मिल्क अल्सो कंटेन व्हेरियन्स काइंड ऑफ शुगर. दे टू गिव्ज अस एनर्जी. तुम्हाला माहिती आहे का फक्त तुम्हाला शुगर म्हणजे साखर नाही तर ही शुगर फळांमध्ये जो आपण गोडपणा आपण अनुभवतो बघा. मँगो खाल्ला पिकलेला आंबा खाल्ला तर गोड लागतो किंवा केळं पिकलेलं खाल्लं खूप गोड लागतं. चिक्कू गोड लागतो, हनी गोड असते, मिल्कमध्ये सुद्धा शुगर असते, थोड्याफार प्रमाणामध्ये मिल्कसुद्धा गोड असतं. ह्या सगळ्यामध्ये सुद्धा जो गोड पदार्थ असतो त्याला सुद्धा शुगरच म्हणतात. शुगर म्हणजे फक्त आपल्याला साखर हा अर्थ होत इथे नाही. बघा इथे आपल्याला फ्रूट्स दिले त्याच्यातून आपल्याला शुगर मिळते. ट्राय दिस. आपण दोन बघितले बघा. पहिले बघितलं कार्बोहायड्रेट्समध्ये आपण स्टार्ची सबस्टन्स बघितले, आता शुगर बघितली, आता लास्ट आपण बघणार आहोत फायबर. म्हणजे कार्बोहायड्रेटमधला थर्ड आपण बघणार आहोत फायबर. बघा इथे ट्राय धिसमध्ये सांगितलंय तुम्हाला मटेरियल अ फाईन सिव्स, सम होल व्हीट फ्लोअर आणि प्रोसिजर काय दिले सिफ्ट द फ्लोअर. म्हणजे काय करायचं आहे बारीक चाळणी घ्यायची आहे आणि गिरणीतून दळून आणलेलं पीठ घ्यायचं आहे आणि चाळणीतून पीठ चाळायचं आहे. काय आपल्याला व्हॉट डू यू सी most of the flour flown through the sieves but some larger particles are left on the sieves. म्हणजे बहुतेक सगळं पीठ खाली पडतं पण काही पार्टिकल्स तुम्हाला माहिती आहे कोंडा म्हणतात त्याला. तुमच्या घरी जातात का पीठ ते आणि तो जो कोंडा आहे ना वरती राहतो तो कोंडा म्हणजे काय गहू दळून आणले तर एकदम बारीक फाईन पीठ खाली येतं चाळल्यावरती पण थोडेसे टर्फलं वगैरे गव्हाची वरची जी असतात त्यालाच म्हणायचं फायबर. ॲक्च्युली हे चाळायचे नसतात, ते आपल्या पोटात गेले पाहिजेत. फायबरस सबस्टन्सची सगळ्या कॉन्स्टिट्युएंटसारखीच फायबरस सबस्टन्सची सुद्धा आपल्या शरीराला अत्यंत गरज असते. मग बघा फायबर म्हणजे काय. व्हेन ग्रेन लाईक ज्वार व्हीट इज ground into flour, the particles in the flour are not alike. When the flour is sifted, we find the larger particles left behind on the sieve. These particles are fine piece of the skin or bran of the grain. म्हणजे बघा Bran is a fibrous substance. In the process of digestion, fiber has special function. Fibrous substance help the food to move forward in the alimentary canal as the right speed, and undigested food is of no use to the body. Fiber help to form stool from the undigested food. Fiber also
कॉल्ड रगेज. म्हणजे काय बघा की फायबरस सबस्टन्स म्हणजे मी आधीच तुम्हाला सांगितलं, आपण एक एक्सपेरिमेंट केला त्याच्यामध्ये गहू ज्वारी धान्य बारीक केले की ते एकसारखे बारीक होत नाही आणि त्याचं पीठ आपण चाळलं की थोडासा वरती चाळ शिल्लक राहतो, बरोबर. त्यालाच म्हणायचं फायबर किंवा त्याला कोंडा म्हटलं जातं. आणि हा फायबरस सबस्टन्स आपल्याला शरीराला डायजेशनसाठी आवश्यक आहे. याच्यामुळे काय होतं तर एलिमेंटरी कॅनलमध्ये फूड ढकललं जातं व्यवस्थित स्पीडनी. तसंच अनडायजेस्ट फूड आहे, न पचलेलं अन्न आहे, त्याच्यातून जे स्टूल फॉर्म होतं आपल्याला, ते स्टूल फॉर्म होण्यासाठी आपल्याला फायबरस सबस्टन्सची गरज लागते. त्याला रगेज म्हणजे चोथा सुद्धा म्हणतात. मग हे फायबरस सबस्टन्स कुठून मिळतात हे बघा, तुम्हाला ग्रीन व्हेजिटेबल्स दिले आहेत, बरोबर. लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, स्पेशली देअर स्किन, whole grain and pulses are also source of the fiber in food. If our food does not contain enough fiber, it can lead to constipation. म्हणजे कोणत्या बघा, फ्रूट्समध्ये असतं, व्हेजिटेबल्समध्ये असतं, इस्पेशली स्किन, व्हेजिटेबलची जी स्किन असते त्याच्यामध्ये असतं, होल ग्रेन्समध्ये, पल्सेसमध्ये हे फायबर मिळतं आपल्याला, बरोबर. म्हणजे पालेभाज्या, धान्य, कडधान्य, भाज्यांच्या शिरा, थोडक्यात त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये फायबर असतं. आणि हे जर आपल्या हा पदार्थ जर आपल्या शरीरात किंवा आपल्या खाण्यात व्यवस्थित गेला नाही तर आपल्याला कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, होता, टॉयलेटला साफ न होणे, टॉयलेटला साफ होते ती फायबरस सबस्टन्समुळे. आणि तेच कमी खाल्लं तर आपल्याला कॉन्स्टिपेशन म्हणजे टॉयलेटला साफ न होणे असे आजार होऊ शकतात. अप टू नाव वी हॅव लर्न अबाउट 3 टाइप्स ऑफ सबस्टन्सेस प्रेझेंट इन अवर फूड: स्टार्च, शुगर, फायबर. These substances are together called carbohydrates. The most important use of carbohydrates is to provide the body with energy. 3 सबस्टन्स बघितले आपण: स्टार्ची सबस्टन्स, शुगर आणि लास्ट बघितला फायबर. हे तिन्ही सबस्टन्स आहेत. ह्या तिन्ही सबस्टन्सला टुगेदर, ह्या तिन्ही सबस्टन्सला एकत्रितपणे कार्बोहायड्रेट्स म्हणायचं. हे कार्बोहायड्रेट्समध्ये हे तिन्ही सबस्टन्स येतात. त्यांचं फंक्शन काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे, यूज त्याचा, ते आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करतात. बघा हे 3 सबस्टन्स आपण पाहिलेले आहेत. पुढे तुम्हाला सांगितलंय यूज युअर ब्रेन पॉवर. थ्रेड गेट स्टक बिटवीन द टीथ. When we eat certain types of mangoes, what kind of carbohydrates are they? बघा मस्त क्वेश्चन आहे इथे तुम्हाला की तुम्ही आंबा खाता बघा. आता हापूस आंबा खाल्ला तर त्याचे धागे नसतात, पण रायवळ एखादा कोणता तरी वेगळा आंबा खाल्लात बघा तुम्ही चोखून वगैरे, तर त्याच्यामध्ये असे धागे येतात, माहिती आहे, ते तुमच्या दातामध्ये अडकतात. मग हे धागे फूड कार्बोहायड्रेटच्या कोणत्या प्रकारात मोडतात? शुगरमध्ये का नाही? जो आपण रस पितो ना तो असतो शुगर. मग हे थ्रेड म्हणजे हे फायबरस सबस्टन्सेस असतात. याच्यामुळे आपल्या शरीराला डायजेशनला मदत होते, तसेच स्टूल फॉर्मेशनला मदत होते. ते थ्रेड असतात, त्याला आपण फायबरस सबस्टन्स म्हणूया. फायबरस सबस्टन्स ते असतात. पुढे तुम्हाला दिलं आहे ट्राय धिस मटेरियल. 2 sheets of white paper, a printage page, अ लिटिल कुकिंग ऑइल. वहीचे 2 पांढरे कागद घ्यायचे आहेत आणि छापील मजकूर असलेलं एक पान घ्यायचं आणि थोडंसं गोडे तेल घ्यायचं आहे, तेल घ्यायचं आहे, कुकिंग ऑइल कोणतंही. प्रोसिजर काय? रब अ लिटिल ऑइल ऑन वन ऑफ द व्हाईट शीट. नाऊ प्लेस द शीट ऑन द प्रिंटेड पेज 1 by 1 अँड ट्राय टू रीड द मॅटर थ्रू ईच शीट. आपण असं करतो का? कधी तुम्ही केलं असेल का की एखादी आकृती किंवा एखादा डायग्रॅम जड असेल तर आपण त्याचा कॉपी करण्यासाठी एक ट्रेस पेपर वापरतो, बरोबर. तसाच पद्धतीने तुम्हाला काय सांगितलं, ट्रेस पेपर नसेल तर तुम्ही त्याला तेल लावलं जे एखाद्या पेपरला तर तो सुद्धा पेपर ट्रान्सपरंट होतो. हेच सांगितलं इथे करायला. 2 पांढरे कागद घ्यायचे आहेत, एकाला तेल लावायचं आहे, दुसरा तसाच ठेवायचा आहे. आणि जो प्रिंटेड पेपर तुम्ही घेतलात त्याच्यावरती आधी तेल लावलेला पेपर ठेवायचा आणि मग तेल न लावलेला पेपर ठेवा आणि मजकूर खालचा वाचण्याचा प्रयत्न करा. काय होईल? तेल लावलेल्या पेपरमधून खालचा मजकूर वाचता येईल, पण तेल न लावलेल्या पेपरमधून खालचा मजकूर वाचता येणार नाही. व्हॉट डू यू फाइंड? यू कॅन रीड द मॅटर थ्रू द ऑर्डिनरी शीट, बट यू कॅन सी थ्रू द ऑइल शीट ऑफ पेपर. द ऑइल मेक्स पेपर ट्रान्सकुलंट. म्हणजे आपल्याला तेल लावलेल्या ह्याच्यातून वाचता येईल आणि जो प्लेन आहे त्याच्यातून वाचता येणार नाही. असं का झालेलं आहे? कारण तेल लावल्यामुळे तो पेपर पारदर्शक झालेला आहे, अर्धपारदर्शक म्हणजे ट्रान्सकुलंट झालेला आहे. बघा आता फॅट्स. फॅट्स म्हणजे काय बघा आपण बघूया. मराठीमध्ये त्याला स्निग्ध पदार्थ असं म्हणतात. ऑइल इज अ फॅटी सबस्टन्स. पेपर बिकम ट्रान्सकुलंट व्हेन अ फॅटी सबस्टन्स इज अप्लाइड टू इट. पेपर बिकमिंग ट्रान्सकुलंट इज अ साइन ऑफ प्रेझेन्स ऑफ फॅट्स इन द फूडस्टफ केप्ट
ऑन इट. तेल हा एक फॅटी सबस्टन्सेस आहे, ऑइल हा एक फॅटी सबस्टन्सेस आहे. तो कागदावर ठेवल्यामुळे कागद ट्रान्सकुलंट झालेला आहे. कोणत्याही वस्तूमध्ये तेल आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण एखादा कागद ठेवला तर आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये तेल आहे. बघा, एखादा घरात केलेले समोसे किंवा बटाटे वडे जर ऑइली झाले तर आपण त्याला टिश्यू पेपरने पुसून घेतो, बरोबर. म्हणजेच काय करतो, टिश्यू पेपर त्याच्यावर ठेवून ते तेल ॲब्झॉर्ब करतं टिश्यू पेपर, आणि तो टिश्यू पेपर पण बघा ट्रान्सकुलंट होतो. तुम्ही कधीतरी केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. फॅट इन अवर म्हणजे असे जे सबस्टन्सेस आहेत हे फॅटी सबस्टन्सेस असतात. फॅट इन अवर food also provide energy to our body. They give twice as much energy as carbohydrates, but we include a smaller quantity of the constituent in our diet. Cream, butter, ghee, oil are example of fats. Nuts, meat, egg yolk also contain fats. अन्नातील फॅट्स ह्याच्यापासून शरीराला ऊर्जा मिळते, बरोबर. कशापासून मिळते, अजून कार्बोहायड्रेट्सपासून पण मिळते, पण त्याच्यापेक्षा दुप्पट ऊर्जा आपल्याला स्निग्ध पदार्थातून मिळते. त्याच्यामुळे स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅटी सबस्टन्सेस आपल्या जेवणामध्ये कमी असतात. तुम्ही विचार करा, तेल जेवणामध्ये आई ग्लासभर तेल टाकते का, नाही, अगदी पळी किंवा 2 पळी तेल असं. तूप खाता तुम्ही, तूप किती घेता भातावरती, 1-2 चमचा. लोणी, बटर यूज करता, ते पण किती करता, वाटी खाता का, नाही, ते आपण फार थोडं यूज करतो. किंवा नट्स म्हणजे ड्रायफ्रूट्स किंवा ड्राय नट्स असतात, ते सुद्धा आपण किती प्रमाणात यूज करतो, ते सुद्धा आपण. मीठ म्हणजे मांस खातो, ते पण थोडं खातो, कारण आपल्या शरीराला फॅटी सबस्टन्सची गरज ही फार थोडी असते, कारण त्याच्यामध्ये डबल अमाऊंटमध्ये आपल्याला एनर्जी मिळत असते. द फॅट्स वी ईट गेट स्टोर्ड इन अवर बॉडी. इफ फूड इज नॉट अवेलेबल फॉर सम टाइम, द बॉडी कॅन गेट एनर्जी फ्रॉम द स्टोर्ड फॅट. म्हणजे बघा, आपल्याला शरीरामध्ये फॅट्स हे स्टोअर केलं जातात चरबीच्या स्वरूपात, बरोबर. जेव्हा आपल्याला फूड आपण खात नाही तेव्हा ते शरीराची अन्नाची गरज ते फॅट्समधून होते. म्हणजे बघा, जर एखादा जाडा माणूस असेल तर त्याच्या शरीरामध्ये खूप फॅट्स असतात, बरोबर. मग तो बारीक होण्यासाठी काय करतो, तर डाएट करतो म्हणजेच काय की आहार कमी करतो. मग जेव्हा तो आहार कमी करतो तेव्हा त्याच्या शरीराची जी ऊर्जा त्याला हवी असते ती ऊर्जा कुठून घेतली जाते, ती जी स्टोर्ड चरबी असते, फॅट्स असतात, तिथून घेतली जाते, आणि आपोआपच ते फॅट्स वितळल्यामुळे तो माणूस बारीक होतो. लक्षात घ्या. There is a layer of a fat under our skin. It gives shape to the body and like a blanket also prevent loss of heat from the body. आपल्या स्किनच्या खाली फॅट्स असतात, त्याच्यामुळे शरीराला एक डेफिनेट शेप येतो आणि बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम सुद्धा फॅट्स करतात. ब्लँकेट किंवा गोधडीप्रमाणे या थराचा आपल्याला उपयोग होतो. थंडीमध्ये बघा आपण ब्लँकेट घेऊन झोपतो, तसंच आपले फॅट्स हे आपल्या शरीराचं ब्लँकेट आहेत, जे आपल्या स्किनच्या लगेचच खाली असतात. बघा, फॅटी सबस्टन्सेस कोणते आहेत, ऑइल दिलेलं आहे तुम्हाला, इथे पीनट्स दिलेले आहेत, आल्मंड म्हणजे बदाम आहेत, एग आहे, घी आहे, हे सगळे फॅटी सबस्टन्सेस आहेत. कॅन यू टेल मी, तुम्हाला सांगितलंय, व्हाय आर बॉक्सेस ऑफ फ्रीज आर्टिकल्स लाईक टीव्ही, रेफ्रिजरेटर, fragile articles like TV, refrigerator, light bulb, glass mirror packed with the थर्माकोल और बबल रॅप. म्हणजे बघा, घरामध्ये कोणतीही नवीन वस्तू येते बघा, फ्रीज किंवा टीव्ही, ते थर्माकोलमध्ये बंद असते, किंवा काही बघा ते बबल रॅप म्हणजे तुम्ही हाताने फोडले असाल ते टक 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 करून ते येतात त्याला. हे कशासाठी, तर आतली वस्तूला कोणताही डॅमेज होऊ नये ट्रान्सपोर्टमध्ये, म्हणून त्याला हे असतात, बरोबर. आता इथे बघा, अ कार्डबोर्ड थर्माकोल और बबल रॅप प्रोटेक्टेड द fragile articles. Even when the boxes shake, fall or get hit, the articles inside are not damaged. Similarly, the layer of fat in the body protects our internal organ, and injury from outside does not at once cause damage to our bones or other internal organs. म्हणजे नाजूक वस्तूंना जसे थर्माकोल किंवा खोक्यांचं थर्माकोलचं प्रोटेक्शन दिलं तर त्याच्यामुळे काय होतं, वस्तू हल्ली तरी तिला नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे फॅट्स आपल्या बॉडीमध्ये कार्य करतात. आपल्या बॉडीच्या आतले जे पार्ट आहेत ते फॅट्सची चरबीवरती असते, त्याच्यामुळे सेफली आतमध्ये राहतात. व्हाय डू वी यूज अ पॅडिंग ऑफ क्लोथ्स अंडर अ मोटर व्हेन वी प्लेस इट ऑन द फ्लोअर अँड पाऊंड समथिंग इन इट. म्हणजे फरशीवरती लोखंडी खलबत्त्याने आपण काही जेव्हा ठोकतो तेव्हा आपण त्याच्याखाली काय धरतो, बघा, त्याच्याखाली आपण काहीतरी म्हणजे जाड असं कापड वगैरे धरतो की जेणेकरून खालच्या हे फुटणार नाही, बरोबर.
इथे आपल्याला हा लेसनमध्ये इथे थांबूया. आपण ह्या लेसनमध्ये कार्बोहायड्रेट्स बघितलेले आहेत, तसेच आपण फॅटसुद्धा पाहिलेले आहेत. कार्बोहायड्रेट्समध्ये 3 प्रकार बघितलेले आहेत, स्टार्ची सबस्टन्सेस, शुगर आणि आपण बघितलेलं आहे फायबरी सबस्टन्सेस, बरोबर. आणि ह्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. या लेसनचा नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.